राजकीय वैमनस्यातून झालेल्या हत्येचा चाळीसगाव पोलिसांनी अवघ्या 12 तासांत उलगडा करत 3 आरोपींना अटक केली आहे। 29 जून 2025 रोजी कन्नड घाटात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या एका अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटवून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। हत्येचा उलगडा राजकीय वैमनस्यातून गोळीबार। 29 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास कन्नड घाटात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता। चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली। मृतदेहासोबत कोणतेही ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते। पोलिसांनी तात्काळ मृतदेहावरील वस्तू आणि गोंदवलेल्या निशाण्यांची यादी तयार केली व ती सोशल मीडियावर प्रसारित केली। या प्रयत्नांमुळे मृतदेहाची ओळख जगदीश जुलाल ठाकरे रा मुरदड ता जी धुळे असे निष्पन्न झाली। विशेष म्हणजे जगदीश ठाकरे यांच्या हरविल्याची तक्रार धुळे तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल होती। पत्नीच्या फिर्यादीने गुन्हेगारांचा पर्दाफाश। मृत जगदीश ठाकरे यांची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीनुसार मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे आणि एका अनोळखी तरुणाने राजकीय वैमनस्यातून जगदीश यांना वाढदिवसाला जाण्याचा बहाणा करून घरातून नेले। त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला। या गंभीर प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भाग वजा 5 गुर्ण 196/2025 BNS कलम 103(1) सह ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। 12 तासांत आरोपी गजाआड। स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास वेगाने करत अवघ्या 12 तासांत आरोपींना ताब्यात घेतले। कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। या महत्त्वपूर्ण कामगिरीचे श्रेय श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ आणि श्री विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला जाते। या पथकात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोपनी प्रदीप शेवाळे, पोपनी राहुल राजपूत, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पोपनी शेखर डोमाळे, पोको महेश पाटील, भूषण शेलार, चालक बाबासाहेब पाटील यांचा समावेश होता। या जलद आणि कार्यक्षम तपासामुळे एका गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला असून आरोपींना गजाआड करण्यात आले आहे। पुढील तपास श्री विनायक कोते करत आहेत।